नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मोहन धारिया यांना विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध पक्षीय नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, महापौर चंचला कोदरे, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार गिरीश बापट, सिम्बॉयसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, उद्योजक प्रतापराव पवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. डॉक्टर मोहन धारिया यांच्या निधनाने पर्यावरण चळवळीचे पालकत्व हरपले आहे. धारिया यांच्या जाण्याने पर्यावरण चळवळीचा आधारवडच हरपला आहे, अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, समाजातील विषमता, महिला विकास, पर्यावरण विकास, एकूण सर्व क्षेत्रात काम करणारे ते आधारवड होते. चंचला कोदरे म्हणाल्या, डॉक्टर धारिया यांच्या जाण्याने सामाजिक आणि पर्यावरण चळवळीचे पालकत्व हरपले आहे. डॉक्टर माशेलकर म्हणाले, डॉक्टर धारिया यांच्या निधनाने संपूर्ण देश पोरका झाला आहे. पर्यावरण विषयीची त्यांची तळमळ अंतःकरणापासून होती. डॉक्टर भटकर म्हणाले, डॉक्टर धारिया हे आधुनिक महर्षी होते. शाश्वत विकासासाठी त्यांचे कार्य मोलाचे आहे. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ज्यावेळेस 12 जुलै 2012 रोजी शिक्षण मंडळाचे नवीन कार्यकारिणी जाहीर झाली, म्हणजे नवीन समिती स्थापन झाली, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मला अध्यक्षपदाची पहिल्यांदा संधी प्राप्त झाली. आणि संधी प्राप्त होत असताना जे पक्ष नेतृत्व आमचे माननीय आमदार शरदचंद्रजी पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, सुनील तटकरे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मला हे काम करण्याची संधी प्राप्त झाली. त्याच वेळेस ठरलं होतं की बाबा 1.25 वर्षाचे एक कार्यकाल प्रत्येक अध्यक्षाला द्यायचा. तशा पद्धतीने आज मला 1.25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्या पद्धतीने मी आदेश दिल्याप्रमाणे मी आज अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या 1.25 वर्षाच्या कालखंडामध्ये जी या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण, गुणवत्तादर्शक शिक्षण देण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची जबाबदारी ज्यावेळेस पक्ष नेतृत्वाने माझ्यावर सोपवली, त्याच वेळेस मी तिथपासून जेवढा वेळ देता येतील तेवढा वेळ मी शिक्षण मंडळासाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन नवीन उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने आम्ही या शिक्षण मंडळाच्या वतीने प्रयत्न केलेले आहे. ई लर्निंगसारखे असतील प्रोजेक्ट असेल, क्रीडा निकेतनचे प्रकल्प असतील किंवा संगीत विद्यालय असेल किंवा या ठिकाणी जी सनड्यूज अपार्टमेंट ज्यावेळेस महानगरपालिकेच्या ताब्यात ती इमारत आली, त्या इमारतीमध्ये सुद्धा संगीत विद्यालयाने ई लर्निंग सारख्या त्या ठिकाणी उपक्रम राबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. टिळक स्मारक येथे ऐसे अक्षरे दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लेखिका मोनिका गजेंद्र गडकर, पत्रकार राजू खांडेकर, संगीतकार कौशल इनामदार आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, राज्यात तसेच राज्याबाहेर होणारी साहित्य संमेलने आता आखाडे बनत आहेत. साहित्यिकांनी समाजावर संस्कार करण्याचे काम करायला हवे, मात्र घडते ते नेमके उलटे. संमेलनाध्यक्ष पदावरून होणारे वाद लक्षात घेता दरवर्षी ज्या लेखकांची जास्त पुस्तके खपतात त्यांनाच संमेलनाध्यक्ष केले पाहिजे, असे मत व्यक्त करून राज ठाकरे म्हणाले, हल्ली तरुणांवर संस्कार करायचे कोणी हाच प्रश्न निर्माण झाला आहे. साहित्यिक एकमेकांच्या उखाळा-पाखाळ्या काढण्यात दंग असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे समाजाला दिशा देण्यासाठी चांगल्या विचारांची गरज आहे. आमचे साहित्य पूर्णपणे वेगळे आहे असे सांगून ते म्हणाले, खऱ्या साहित्यावर आम्ही अधिकारवाणीने बोलू शकत नाही. संगीत क्षेत्रामध्ये जसे किराणा घराण्यांना अधिक प्राधान्य असते तसे राजकारणामध्ये टिकण्यासाठी कुठल्या तरी घराण्यात जन्माला यावे लागते असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा ही अधिक समृद्ध आहे, ती तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. आपल्या मराठी भाषेचा अभिमान हा कडवट असला पाहिजे. परदेशात आपापल्या संस्कृतीचा वारसा जपून ठेवण्यासाठी अधिकचे प्रयत्न होताना दिसतात, मात्र आपण या बाबतीत मागे का राहतो याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. लहान मुलं असलेल्या घरात रोजच बाल संमेलन भरत असते, असे मत नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. संवाद या संस्थेच्या वतीने आयोजित मराठी बालकुमार संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण दामले यांच्या हस्ते करण्यात आले. संवादचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन, निकिता मोगे, नवीन इंदलकर, ल म कडू आदी यावेळी उपस्थित होते. दिनांक 29, 30 आणि 1 डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मुलांमधील सर्जनशीलता विकसित व्हावी, त्यांच्यावर उत्तम नागरिकत्वाचे आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार घडावेत, त्यांच्या जीवनविषयक जाणीवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या दृष्टीने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद तसेच महापालिका शाळांमधून मुलांचा यंदाच्या संमेलनात सहभाग असणार आहे. मुलांसाठी आकाशातील दिवाळी हा फटाके न वाजवण्याचे आवाहन करणारा विशेष कार्यक्रम असेल, असे महाजन यांनी सांगितले. परिस्थितीपेक्षा मनस्थिती बदलणारे शिक्षण आणत नाही तोपर्यंत देशाचा विकास नाही, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ पी.बी. पाटील यांनी व्यक्त केले. राज्य साधन केंद्राच्या वतीने डॉक्टर चित्रा नाईक यांच्यावरील चित्रलेखा या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवले, अरुणागिरी, पी.बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य साधन केंद्राचे प्राचार्य नंदकुमार निकम यावेळी उपस्थित होते. पी.बी. पाटील म्हणाले, शिक्षण हे जीवनाकडे जाणारे हवे. सध्याच्या शिक्षण संस्थांमध्ये केवळ हितसंबंधांना प्राधान्य दिले जाते. समाज परिवर्तनाचे कार्य घडत नाही. भारत स्वतंत्र होऊन 65 वर्षे उलटली, पण ज्यांनी भारतावर राज्य केले त्या ब्रिटिशांनी जिंकलेला देश हातात कसा ठेवायचा हे ठरवून ठेवले. त्यांच्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केल्यामुळे या देशात तैनाती कारकून तयार झाले आहेत. देशाचे राजकारण नोकरशाहीत, अर्थकारण नफेखोरीत आणि पेशाच्या तसेच पदाच्या मागे धावणारी अशी परिस्थिती सध्या आहे, असेही ते म्हणाले. डॉक्टर गाडे म्हणाले, शासनाच्या धोरणात शिक्षणाला महत्त्व नाही, अर्थसंकल्पामध्येही तरतूद नाही. अजूनही 82% विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी वेगळा उपक्रम हवा. तंत्र कुशलता देणारी केंद्रे तयार झाली पाहिजेत. विकसित देशांचा शिक्षण हा पाया आहे. आपण शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शिस्त पाळून काम केलं तर सहकार क्षेत्रात निश्चितच भवितव्य आहे, असे प्रतिपादन बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ ॲडव्होकेट मधुकर देशमुख यांनी केले. पुणे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने ॲडव्होकेट देशमुख यांना 81 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या विविध सामाजिक सेवेचा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रदी उर्फ आबासाहेब शिंदे होते. यावेळी अर्बन बँकेचे कार्याध्यक्ष निलेश डमढेरे, उपकार्याध्यक्ष बाबासाहेब वीर, राजीव जगताप, HM कुलकर्णी, पत्रकार जयराम देसाई, आशिष देसाई आदी उपस्थित होते. यावेळी देशमुख कुटुंबियांच्या वतीने पुणे अर्बन बँकेत 10 लाखांची ठेव आणि त्या ठेवीच्या येणाऱ्या व्याजातून बँकेच्या गरीब सभासदांच्या 10 मुलांना शिक्षणासाठी दरवर्षी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यासाठी 12.5 TMC पाणी हवे अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली. 1 जुलैपासून 12 ऑक्टोबरपर्यंत पुण्याने 4 TMC पाणी वापरले, तर भर पावसाळ्यात कालव्यातून 8 TMC पाणी सोडण्यात आले. तरीही धरणात उपलब्ध असलेल्या 29 TMC साठ्यापैकी पुणेकरांना अवघे 9 TMC पाणी देण्याची भूमिका चुकीची आहे. त्यामुळे पुढील 9 महिने पुणेकरांना 12.5 TMC पाणी राखून ठेवावे अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली. कालवा समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात पुढील 9 महिने पुण्याला अवघे 9 TMC पाणी पिण्यासाठी तर उर्वरित पाणी शेतीसाठी देण्याची भूमिका पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली. गेल्या 2 वर्षांपासून पुणेकरांवर पाणी कपात लादण्यात आली आहे. यंदा सर्व धरणे 100% भरल्यामुळे पाणी कपात रद्द करून 2 वेळा पाणी पुरवठा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कालवा समितीमध्ये पुन्हा 9 TMC पाणी देण्याची हटवादी भूमिका जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली. मात्र या कालावधीत कालव्यातून सर्वाधिक पाणी सोडण्यात आले. राज्य सरकारचे नियमही धाब्यावर बसवण्यात आले. पाणी गळतीबाबत सातत्याने बोलण्यात येते, मात्र कालव्यातून होणाऱ्या 50% पाणी गळतीकडे दुर्लक्ष करण्यात येते, असेही सजगच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुण्यामध्ये पाणी कपात करण्याचा काल एक दुर्दैवी निर्णय कालवा समितीने केला. खरं म्हणजे पुण्यात गेली 1.5 वर्ष पाणी कपात होतीच. यावेळेला पाऊसच इतका झाला आणि नदीतनं पाणी सोडायची वेळ आली, त्यामुळे नाईलाजानी पुण्यात 2 वेळ पाणी गेले 1.5 महिना सुरू आहे. परंतु या 3 महिन्यामध्ये पुण्याला 4 TMC पाणी मिळालं असलं तरी त्याच कालावधीत कालव्यामधनं 8 TMC पाणी इरिगेशनसाठी सोडलं गेलंय. पावसाळा चालू असताना नक्की कुठं पाणी गेलं हे कोणीच बोलत नाही. दुसरा विषय असा आहे की सिंचन खात्याला जे पैसे पाण्याचे मिळतात त्यातला 80% वाटा तर पुणेकर देतात आणि पुण्याला मात्र 40%च पाणी मिळतं आणि उरलेला 20% वाटा देणाऱ्यांना मात्र 60% पाणी मिळतं. ही अशी उलटी सावत्रपणाची वागणूक मला वाटतं दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. तिसरा विषय असा आहे की पुण्यामध्ये 40% पाणी गळती असं सांगितलं जातं, परंतु आज या सिंचनाच्या कालव्यामध्ये सुद्धा 50% पाणी गळती आहे, याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की पुणेकरांना पाणी मोजून घ्या, मीटर लावा अशा प्रकारचे सारखं सांगितलं जातं. परंतु सिंचनाचा सुद्धा 2005 साली असा कायदा झालेला आहे की शेतकऱ्यांनी वॉटर युजर्स असोसिएशन फॉर्म करायच्या. त्या वॉटर युजर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपली पाण्याची मागणी नोंदवायची आणि इरिगेशननी फक्त त्या वॉटर युजर असोसिएशनना मोजून पाणी द्यायचं. ही सिस्टीम अख्ख्या महाराष्ट्रासाठी कायदा लागू झाला, परंतु खडकवासले पाटबंधारे विभाग मात्र ही सिस्टीम आजही फॉलो करत नाही. याच्या मागचं रहस्य काय हेही कुणी विचारायचं नाही. थोडक्यामध्ये म्हणजे पुणेकरांना संपूर्ण सावत्रपणाची वागणूक आणि सिंचनाला मात्र अगदी लाडक्या लेकाची वागणूक, अशी वागणूक पुण्यातच राहणारे 2 मंत्री घेत आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी केली आहे की आता तुम्ही तातडीने याच्यात लक्ष घाला. पुणेकरांना 2 वेळ पाणी मिळेल एवढं म्हणजे 12.5 TMC पाणी पिण्यासाठी राखून ठेवा. तरीही 15 TMC पाणी हे सिंचनासाठी उपलब्ध राहील आणि आमची त्याला कुठली हरकत नाही. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.